मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जवळपास रात्रीचे 10 वाजले होते. नगर डेपोत आज जरा गर्दी कमीच होती. सुधीर ड्रायव्हरने आपली एसटी बस गाडी डेपोत लावली. दिवसभर त्याने लांब फेऱ्या केल्या होत्या. नगर ते संभाजीनगर, नगर ते बीड, पुणे अशा बऱ्याच लांब फेऱ्या झाल्या होत्या. उन्हाळ्याचे दिवस असल्याने रात्रीची हवा अजूनही गरमच वाटत होती. त्याने गाडीचे दार बंद केले. गळ्यातील दुपट्ट्याने आलेला घाम पुसला. चला, आज लवकर तरी घरी जायला मिळेल, तो स्वतःशीच म्हणाला. आणि समोरच्या पानपोईवर जात 2-3 ग्लास थंड पाण्याचे तो प्यायला. आता कुठेतरी त्याला तरतरीत वाटत होतं. ड्युटी संपली म्हणून तो आनंदात होता. सुधीरचे लग्न होऊन 3-4 वर्षे झाली होती. 2 वर्षाची गोंडस मुलगी त्याला होती. तिच्यासाठी काहीतरी खायला घ्यायचे म्हणून तो डेपोच्या बाहेर दुकानाकडे गेला. सुदैवाने काही दुकान चालू होती. त्याने तिथे जाऊन 1 किलो चिवडा घेतला, जिलेबी घेतली आणि पैसे देऊन परत डेपोत आला. पार्किंगमध्ये लावलेली त्याची बजाज डिस्कवर धूळ साफ करून बाहेर काढली. त्याला चाबी लावली. किक मारणार तेवढ्यात डेपोत अनाउन्समेंट झाली. सुधीर कडू, लवकरात लवकर नोंदणी कक्षात या. या अचानक आलेल्या आदेशाने सुधीरला जरा रागच आला. 2-3 शिव्या त्याने स्वतःशीच दिल्या. त्याची ड्युटी संपली होती तरी सुद्धा त्याला पुन्हा डेपोत बोलवले म्हणजे नक्कीच एखादी ट्रीप त्याला करावी लागेल, याचाच तो राग होता. त्याने तावातावातच गाडी स्टँडवर लावली. चाबी काढून तो रागातच नोंदणी कक्षाकडे निघाला. जेव्हा तो तिथे आला तेव्हा त्याला सांगितलं गेलं की साहेबांनी त्याची ड्युटी एका गाडीवर लावली आणि त्याला त्यांच्या कक्षात बोलवलं आहे म्हणून. त्याने तिथे थोडा वाद घातला, पण वरिष्ठांनी बोलवले म्हणून त्याला जावेच लागणार होते. तो वरिष्ठांच्या केबिनमध्ये आला. अरे सुधीर, बघ, वाईट वाटून घेऊ नकोस. माझ्या बोलण्याचा कदाचित तुला राग येईल, पण परिस्थितीच तशी आहे. संगमनेर जाणारी गाडी टाकडीजवळ 2 तासापासून रस्त्यात बंद पडली आहे. प्रवासी वाद करीत आहेत आणि त्या मार्गाने आज दुसरी गाडी सुद्धा नाही. म्हणून आम्ही डेपोतून दुसरी गाडी रवाना करीत आहोत. अहो पण साहेब, दिवसभरापासून मी किती ट्रिप मारल्यात. माझ्या ड्युटीचा टाईम संपलाय, तरी तुम्ही माझी ड्युटी का त्या गाडीवर लावली? अरे, आज कुठलाही ड्रायव्हर खाली नाही. बस आजच्या दिवस ही ट्रिप पूर्ण कर. हवे तर तुझ्या उद्याच्या 2 ट्रिप मी कॅन्सल करतो, मग तर झालं. वरिष्ठांच्या या बोलण्यावर कुठे सुधीरचा राग थोडा कमी झाला आणि त्याने जर वरिष्ठांचे ऐकलं नसतं तर त्यालाच भारी गेलं असतं. कारण मध्येच जर सुट्टी काढायची असती तर त्याच्या साहेबांनी त्याला दिलीच नसती. या गोष्टीचा राग त्यांनी कधीतरी काढलाच असता. ठीक आहे साहेब, म्हणत तो नाराजीतच तिथून निघाला. गाडीची एंट्री केली आणि खाली गाडी घेऊन तो टाकडीच्या दिशेने निघाला. आता रात्रसुद्धा चांगलीच झाली होती. शहर हळूहळू शांत पडू लागलं होतं. त्याला खिडकीतून अजूनही हवेच्या गरम झापा लागत होत्या. समोर वाहनांची वर्दळसुद्धा कमी झाली होती. ही ट्रीप त्याच्या मनाविरुद्ध होती, त्यामुळे अजूनही तो जरा रागातच होता. गाडीचे गिअर टाकताना तो रागातच दात खात होता आणि मनातल्या मनात शिव्या घालत होता. तेवढ्यात त्याला आठवलं की आपण आज घरी फोन करून सांगितलं नाही की आज घरी यायला जमणार नाही म्हणून त्याने समोर लक्ष ठेवत आपल्या खिशातून बटनचा मोबाईल काढला आणि घरचा नंबर डायल करत फोन लावला. 2-3 रिंग गेल्यावर त्याच्या बायकोने फोन उचलला. त्याने घरी न येण्याचे कारण सांगितले. तसे त्याची आणि बायकोची जरा बाचाबाची झाली, पण शेवटी त्याने तिला कसे तरी समजावले.
आणि फोन ठेवला. तो या प्रवासाला खरा तर कंटाळला होता. कधी कधी त्याला वाटे की ही नोकरी सोडून एखादा धंदा चालू करावा, पण हवे तितके भांडवल त्याच्याकडे नव्हते. जे मिळे ते घर खर्चातून संपून जाय, त्यामुळे मन नसतानाही त्याला ते करावेच लागे. समोरच्या त्या अंधारात त्याला काकणवाडीचे बोर्ड दिसले, म्हणजे पुढचा स्टॉप टाकळी होता. समोरच्या रस्त्यावर आता एकही वाहन दिसत नव्हते, त्यामुळे गाडीची स्पीड त्याने वाढवली आणि काही अंतर कापताच समोर रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक एसटी बस त्याला दिसली. पण टाकळी यायला अजून 2 किलोमीटर तरी बाकी होते आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जी बस बंद पडली होती ती टाकळीच्या पुढे होती. मग ही बस कोणती होती? ती बस आता जवळजवळ येत होती. तेवढ्यात त्याचा फोन वाजला आणि फोन त्या बंद पडलेल्या ड्रायव्हरचा होता. तो फोन काढून उचलणारच की त्याचा फोन अचानक बंद पडला. अरे, अचानक कसं काय मोबाईल बंद पडला? तो स्वतःशीच आणि त्याने त्याची गाडी त्या समोरच्या बंद पडलेल्या गाडीजवळ लावली. सुधीरला वाटलं की हीच बस ती आहे, त्यामुळे फोन त्याने चेक न करता तसाच त्याने पुन्हा खिशात ठेवला आणि दरवाजा उघडून तो गाडीच्या खाली उतरला. ती समोरची गाडी अजूनही अंधारात उभी होती, पण गाडीच्या बाहेर एकही प्रवासी, ड्रायव्हर, कंडक्टर दिसत नव्हता. तो जसजसा गाडी जवळून जात होता तेव्हा सुधीरच्या लक्षात आले की गाडीत प्रवाशांची गर्दी होती, कारण गाडीमधून बोलण्याचा, हसण्याचा आवाज येत होता. सुधीर येताच सगळे प्रवासी त्याच्याकडे बघत होते आणि त्या गर्दीतून एक आवाज त्याला आला. "ओ साहेब, आणली का गाडी? कधीपासून थांबलोय इथे?" एक माणूस खिडकीतून तोंड काढत त्याला म्हणाला. "हो हो, तुम्ही बसा मागच्या गाडीत," कसा तरी बोलत सुधीर म्हणाला. त्याने असे म्हणताच त्या गाडीतील प्रवासी एक एक करून सुधीरने आणलेल्या गाडीत जाऊन बसू लागले. पण जाताना प्रत्येक प्रवासी मात्र सुधीरकडे बघत जात होता. सुधीरला हेच कळत नव्हतं की हे प्रवासी असे का वागत आहेत. आणि त्यात त्याला त्या गाडीतून जळल्यासारखा वास येत होता, म्हणजे मानवी केस भाजल्यासारख्या घाणेरडा दुर्गंध. त्याने पटकन आपल्या नाकावर हात ठेवला. या गाडीचा ड्रायव्हर, कंडक्टर कुठेच दिसत नव्हता. नेमका हा काय प्रकार चाललाय त्याच्या लक्षात येत नव्हता. त्याने आपला फोन काढला, त्याला उघडून बॅटरी काढून पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न केला, पण फोन चालूच होत नव्हता. त्याने रागातच फोन खिशात ठेवला. आता सगळे प्रवासी त्या गाडीत जाऊन बसले होते आणि एक माणूस बाहेरच उभा राहून सुधीरकडे हसत बघत होता. त्याला पाहताच सुधीरला कसे तरी वाटले आणि त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करत तो गाडीजवळ गेला. तसा तो बाहेर उभा असलेला व्यक्ती त्याला म्हणाला, "अहो साहेब, प्रवासी रागात आहेत, काढा आता तरी गाडी, नाहीतर ते काय करतील याचा अंदाज नाही." सुधीरला त्याच्या बोलण्यावर जरा रागच आला, पण त्याचे लक्ष जेव्हा त्या सगळ्या प्रवाशांवर गेले तेव्हा तो काहीच बोलला नाही. त्याला वाटलं की या गाडीचे ड्रायव्हर, कंडक्टर बहुतेक निघून गेले असावेत आणि त्यासाठीच त्याला तो फोन आला असावा. त्यामुळे त्याने जास्त विचार न करता ड्रायव्हिंग साईडवरील दार उघडलं आणि गाडी चालू करत संगमनेरच्या दिशेने घेतली. गाडीत बसताच त्याला त्याच्या गाडीत तसाच तो जळाल्यासारखा दुर्गंध येत होता. नेमका हा वास कशाचा येत आहे तेच त्याला कळत नव्हते. तो विचित्र माणूस समोरच्या कॅबिनमध्ये आला आणि दुसऱ्या बाजूच्या सीटवर बसला आणि त्याच्या बसण्याने सुधीरला जरा विचित्र वाटत होतं. त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करत आपल्या ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रित केले आणि तो गाडी चालवू लागला. तो माणूस एकसारखा सुधीरकडे पाहत होता.
त्यामुळे सुधीर जरा गोंधळात होता आणि त्याने न राहून त्या विचित्र माणसाला जरा खडसावले. अहो दादा, तुम्हाला माझ्याशी काही प्रॉब्लेम आहे का? कधीपासून पाहतोय, नुसते माझ्या तोंडाकडे विचित्र नजरेने पाहताय. सुधीरने असे म्हणताच तो व्यक्ती हसला आणि म्हणाला, अहो साहेब, सगळेच बघत आहेत की तुमच्याकडे, बघा. त्याने मागे इशारा केला. तसे सुधीरने सुद्धा मागे वळून पाहिले आणि पाहतो तर काय, एसटी बसमधील सगळे प्रवासी त्याच्याकडेच बघत होते. सुधीरचा एकदम जीव उडाला, कारण ते सगळे प्रवासी इतके विचित्र बघत होते की कुणालाही भीतीच वाटली असती. त्याचा घाबरलेला चेहरा पाहून तो व्यक्ती म्हणाला, घाबरू नका ड्रायव्हर, कोणी काही करणार नाही तुम्हाला. म्हणजे काय म्हणायचे आहे तुम्हाला? तुम्ही आम्हाला ओळखलं नाही तर अजून? अहो, यात कसली ओळख? तसा तो माणूस पुन्हा विचित्र हसला आणि म्हणाला, आम्ही प्रेत आत्मे आहोत. तो व्यक्ती बोलला आणि त्याच्या या बोलण्यावर मात्र सुधीर जोरजोराने हसला. अहो भाऊ, काय मस्करी करता राव. आतापर्यंत मला तुमची भीती वाटत होती, पण आता तुम्ही म्हणता की प्रेतात्मे आहोत, हे जरा अति होतंय आता. सुधीर पुन्हा हसला. त्याच्या बोलण्यावर तो बाजूचा व्यक्ती हसला आणि काहीच न बोलता समोरच्या दिशेने पाहू लागला. काही वेळ त्या दोघांमध्ये काहीच बोलणं झाले नाही. शेवटी न राहून सुधीर म्हणाला, तुम्ही कुठे जात आहात भाऊ? मी कळेलच की भाऊ तुम्हाला, सांगतोच आल्यावर. मला वाटलं प्रेतात्मे आहात तर स्मशानात जात आहात की काय. पुन्हा सुधीर हसला. आता त्याच्या या बोलण्यावर मात्र पूर्ण एसटी बसमध्ये शांतता पसरली. जणू कोणी बसमध्ये बसलेच नव्हते. ती शांतता इतकी जीवघेणी वाटत होती की सुधीर थोड्या वेळासाठी घाबरला. तुमच्या असल्या गोष्टीवर विश्वास नाही का भूताप्रेतांवर? तो बाजूचा व्यक्ती म्हणाला. नाही बा, आपला तर नाही. अहो, ज्या गोष्टी नाही त्याच्यावर कशाला विश्वास करायचा? होईल होईल, दिसेल तेव्हा. कुठे हो, काही नसतं असं काही. आता सुधीरला खडकवाडीचा बोर्ड दिसू लागला. सुधीरने पटापट गिअर काढत गाडीची स्पीड कमी केली. सुधीरला जोराची लागली होती, म्हणून त्याने पटकन गाडी साईडला लावली. मी येतोय 2 मिनिटात, असे म्हणत सुधीर गाडीच्या खाली उतरला. खडकवाडीच्या स्टॉपवर एक पानठेला चालू होता. त्याला पाहताच सुधीर म्हणाला, अरे वा, बरं झाले. पानाची तलब झालीच आहे तर खाऊनच जाऊ. तो तिथे गेला आणि त्याला पानाची ऑर्डर देत तो मागच्या बाजूने जात शेताकडे आपला कार्यक्रम उरकवला आणि परत येऊन समोरच्या नळावर हात धुत 2-3 घोट घशाखाली उतरवले आणि तो परत पानठेल्याजवळ आला. तिथे त्या टपरीवाल्याजवळ मोबाईलचे चार्जर दिसत होतं. भाऊ, चार्जिंग नाही हो याच्यात. पान बनेपर्यंत लावता का माझा मोबाईल चार्जिंगला? त्या टपरीवाल्याने मोबाईल चार्जिंगला लावला आणि तो पान बनवू लागला. पान बनवत तो टपरीवाला सुधीरला म्हणाला, काय ड्रायव्हर साहेब, आज गाडी खालीच नेताय का? त्याच्या प्रश्नाने सुधीरला जरा आश्चर्यचकित झालं. अरे, मी खाली गाडी कशाला नेणार? मला का वेडेपण लागलंय का? अहो साहेब, पण गाडी खालीच आहे की तुमची. काय बोलताय तुम्ही? सुधीरने त्याच्या गाडीकडे पाहिलं तेव्हा गाडी प्रवाशांनी खच्च भरून होती आणि समोरच्या कॅबिनमध्ये बसलेला माणूस तेथून सुधीरकडे पाहत होता. अरे, हा काय वेडाबिडा आहे की काय? जाऊ दे, आधीच उशीर झालाय. दे मला पान आणि दे तो मोबाईल. सुधीर म्हणाला तसे त्या पानटपरीवाल्याने पान सुधीरच्या हातात दिले. सुधीरने ते तोंडात कोंबले. त्याचे त्या पानटपरीवाल्याचे पैसे देत आपला मोबाईल हातात घेत तो बसकडे निघाला. सुधीर जाताच मागून टपरीवाला बोलला, अजब माणूस आहे.
पूर्ण गाडी खाली आहे आणि म्हणतो की गाडी प्रवाशांनी भरून आहे. असे म्हणत तो टपरीवाला परत त्याच्या कामात गुंतला. सुधीरने गाडीत येताच त्याचा मोबाईल चालू करण्याचा प्रयत्न केला आणि तो चालूसुद्धा झाला. तसा त्याचा आनंद पुन्हा द्विगुणित झाला. त्याला बरीच मिस कॉल दिसली. तो ते पाहणारच होता की बाकीची लोक जोराने ओरडली, गाडी चालू करा म्हणून. तसा सुधीरने मोबाईल खिशात ठेवला आणि गाडी चालू करून पुन्हा रस्त्यावर घेतली. आता रस्ता आधीपेक्षा जरा जास्त सुनसान वाटत होता. एसटी बस खडकवाडीच्या बरीच पुढे आली होती आणि तो बाजूला बसलेला व्यक्ती म्हणाला, ड्रायव्हर थांबवा इथेच गाडी, इथेच उतरायचे आहे आम्हाला. त्याने तसे म्हणताच सुधीरने गाडी थांबवली. सुधीरने खिडकीतून चारही बाजूंना पाहिले. सगळीकडे अंधार होता. इथे या अंधारात उतरणार तुम्ही? हो इथेच. ते तिकडे गेले की तिथे स्मशान आहे, तेच आमचे घर. अहो बस करा की ही मस्करी आता तरी. अशा भयानक रात्री असे काही बोलू नये. तो व्यक्ती फक्त विचित्र हसला आणि आता मात्र सुधीरला भीती वाटू लागली आणि जोरात त्याचा फोन वाजला. त्याने पाहिले तर त्यांच्या साहेबांचा फोन आला होता. त्याने पटकन फोन उचलला आणि कानाला लावला. अरे सुधीर, फोन का बंद करून ठेवला होतास? किती फोन करतोय मी. माफ करा साहेब, फोन बंद होता चार्जिंग नसल्यामुळे. बरं, मला सांगायचे होतं की ती जी गाडी बंद पडली होती ती चालू झाली आहे आणि ती संगमनेरकडे रवाना झाली आहे. तू गाडी परत डेपोत घेऊन ये. साहेबांच्या या बोलण्याने सुधीरला जोराचा धक्का बसला. तो स्वतःशीच म्हणाला, जर ती गाडी प्रवाशांना घेऊन निघाली तर हे प्रवासी कोण आहेत? त्याने वळून त्या व्यक्तीकडे पाहिले तेव्हा सुधीरला धरधरून घाम फुटला, कारण तो व्यक्ती आता माणसासारखा दिसत नव्हता. असे वाटत होते की कुठल्या तरी आगीत त्याचा चेहरा अंग भाजले असावे. त्याचे ते बाहेर आलेले मोठे डोळे, आतमधील डोक्याची कवटी स्पष्ट दिसत होती आणि आता तो सुधीरकडे पाहून हसत होता आणि त्याचे विद्रूप हसणे पाहून सुधीर लटलट कापू लागला होता. आता तो जळालेला माणूस उठून उभा राहिला आणि सुधीरला म्हणाला, काय ड्रायव्हर, झाला का विश्वास आता तरी? त्याचे ते घोगऱ्या आवाजातील बोलणे पाहून सुधीर सुन्न पडला होता. त्याने मागे वळून पाहिलं तेव्हा त्या एसटी बसमधील सगळ्यांचे चेहरे विद्रूप होते, भयानक होते आणि सगळ्यांचे लक्ष सुधीरकडेच होते. ते एक एक करून गाडीच्या खाली उतरले आणि समोरच्या त्या अंधारात जाऊ लागले. सुधीर अजूनही मट्ट होऊन त्या दृश्याकडे पाहत होता आणि त्याच्या मनात ते विचार घोळत होते. म्हणजे तो पानटपरीवाला खरे बोलत होता, तर गाडी त्याला खालीच दिसत होती, कारण गाडीमध्ये प्रेतात्मे बसली होती. त्याचे डोके गरगर फिरत होते आणि त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. कसल्या तरी आवाजाने त्याचे डोके घुमत होते आणि तेवढ्यात त्याच्या चेहऱ्यावर कोणीतरी थंड पाणी टाकले. तसा सुधीर भांबावत उठला आणि घाबरत समोर पाहू लागला. सकाळ झाली होती आणि त्याची एसटी बस रस्त्याच्या मधात उभी होती आणि गाडीच्या भोवती बरीच गर्दी जमली होती. त्या गर्दीतील एक म्हातारा म्हणाला, काय हो ड्रायव्हर, रातच्याला जास्त घेतली होती का? त्यावर सुधीर स्वतःला सांभाळत म्हणाला, नाही काका, मी मद्यपान करत नाही. अच्छा, मग ही गाडी अशी मधात का टाकून झोपलाय? मागच्या गाड्यांना त्रास होतोय, तो म्हातारा म्हणाला. आणि त्यानंतर सुधीरने त्याच्यासोबत घडलेला सर्व प्रसंग जसेच्या तसे सांगितले. ते गर्दीतील लोक ऐकताना कधी भीतीने गारठून उठत तर कधी आश्चर्यचकित होत. सुधीरचे बोलणे पूर्ण झाल्यावर तो म्हातारा त्याला म्हणाला, ड्रायव्हर,
बरीच वर्षे झाली त्या टाकडीपुढे एक मोठा बसचा अपघात झाला होता. त्यातच ती बस जळून खाक झाली आणि त्यात प्रवासी सुद्धा. तुम्हाला दिसलं ते फार भयानक होतं. घाबरू नका, देवाची कृपा म्हणून तुम्ही वाचलात. त्या सगळ्यांचे आभार मानून सुधीरने गाडी चालू केली आणि नगरच्या दिशेने घेतली. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक व कमेंट करून नक्की सांगा. व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसोबत.